खरं तर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं। परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात, त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय कारण हरकत मांडू दे नंतर मांडू दे, माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय। अध्यक्ष महोदय हरकती मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे, हरकतीचा प्रश्न नाही। ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट या कुठेही असतात या ठिकाणी नाही। मला काय ते ऐकू दे तो काय याचा उल्लेख हा सन्मान्य आमदार की नाही केला। सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत, ते जाऊन उपचार घेऊ शकतात। अगर काही विसरत असतील तर औषधं देतो आम्ही त्यांना, पण उगाचच्या चुकीची माहिती देऊ नये। बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो। अध्यक्ष महोदय आपल्या मार्फतनं मी त्यांच्यावर येण्यास तयार आहे। उद्या आम्ही दोघेही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत। आम्ही दोघे उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत, खरं तर दवाखाने चालू आले तशी आमची अपेक्षा आहे। खरं नाही महोदय राज्यपालांनी अभिभाषणामध्ये जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर चर्चा मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या या मुद्द्यामध्ये प्रकर्षाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। खरंच राज्य शासनाने निर्यात क्षमता वाढवण्याचं धोरण या ठिकाणी जाहीर केलं। खरं तर शेतीभूत निर्यात धोरण आहे ते खरं तर आणताना आपण आयात शुल्क सुद्धा याचा विचार केला पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना खरं तर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असून सुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत, तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी 110-120 रुपयापर्यंत आला, तो 150-160 रुपयापर्यंत येऊ शकतो आणि 110-120 मध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमत सुद्धा मिळत आहे, त्यांचा जाणारा खर्च सुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही महत्त्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे। शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये, आज आपण राज्यपालांनी सांगितलं अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतोय। आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 3 वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं, अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे, अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे, अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा खरं तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज, परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत। खरं तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडला आहे, परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं अपुरी आहेत। एकही काम गेल्या 2 वर्षात पूर्ण होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळाला पाहिजे। जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलंय ती योजनेचा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही योजना पूर्ण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी बघतो। त्याचबरोबर राज्य शासनाने हवामान विषयक अनुकूलता यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। त्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र ही वेदर स्टेशन ही सुद्धा जास्तीत जास्त केली पाहिजे आणि खरं तर ही आमच्या महसुली परंतु या हे करताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र अनेक ठिकाणी आज अनेक आंदोलनं या ठिकाणी होत आहेत की शासनाचा वीज पुरवठा अत्यंत सुस्थित नाही। पुरवठा सुस्थितीत असताना त्यासाठी कर्मचारी असले पाहिजे। थांबा जरा 70% 30% अधिकाऱ्यांची पदं या ठिकाणी भरलेली नाही आहेत, 80% कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आहेत, काही ठिकाणी सामान उपलब्ध नाही। त्यामुळे हे जर सामान सक्षम केलं तर हे वीज पुरवठे या ठिकाणी सुरू होऊ शकतात। आज शासनाने पीक कर्ज घेतलेला प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी जाहीर केलं राज्यपालांच्या मुद्द्यामध्ये आहे, परंतु अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही। त्याचबरोबर शासनाने गेल्या वेळी घोषणा केल्याप्रमाणे खावटी कर्जाची सुद्धा या ठिकाणी माफी झाली नाही
त्याकडे सुद्धा राज्यपालांचं या ठिकाणी लक्ष वळवण्याचं मी या ठिकाणी प्रयत्न करतो. आज शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु अजूनही शाळा सुरू होऊन अजून जवळजवळ 1 महिना होत आलाय, परंतु अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर अनेक शाळांच्या इमारती या ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या पावसामुळे अनेक इमारतींची छपरं पडत असतात आणि त्यामुळे सुद्धा या राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे या इमारतींसाठी सुद्धा निधी दिला पाहिजे आणि या शाळा दुरुस्त राहिल्या पाहिजेत. आज खरं तर जास्त विषय न देता आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. अपक्ष